आम्ही आता चाललो आहोत उषाताईकडे. मी, चिनू आणि मम्मी. चिनू दुसऱ्या डब्यात आहे. येणार आहे हा आला इथेच. हाय हो रब्बा. अगं थांब मला बसू तर दे मम्मी. हे पहा बिचाऱ्या 2 मुली उठून राब राब राबतायत किचन मध्ये. हे बघा आमचे वडे आणि आमचं चिकन. चिकन कुठे आहे? चिकन नंतर दाखवतो आम्ही. ते होतंय तिकडे. होतंय नाही झालंय. हो झालंय. हो हो ग गॅस तर बंद आहे. मला वाटलं जेवायला बसू तेव्हा दा. ओ माय गॉड. सुंदर वैष्णवी. अगं काल काय झालं, मी 11:30ला घरी आले. मग नंतर माझ्यात काही ताकदच उरली नाही व्हिडिओ एडिट करायची. मग आता तर आम्ही उठलो आणि लगेच आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो. चला. तर असा हा एकंदरीत जेवणाचा बेत आहे आमचा. आत्ता झटपट प्लॅन बनलाय आणि आम्ही आता चाललो आहोत राणीच्या बागेत प्राणी बघायला. मनी माऊ जेवण करतीये. लंच चाललंय तिचं. ही बघा राणीची बाग. हा एंट्रन्स आहे आणि संडे असल्यामुळे बरीच गर्दी दिसतीये. आमचा अचानकच प्लॅन झाला, म्हणजे इथे आलो आहोत म्हणून उषाताईकडे. ॲक्च्युली आम्ही याआधीच येणार होतो पण तेव्हा काही प्लॅन सक्सेस झाला नाही, म्हणून आज अचानक आलं मनात म्हणून आम्ही इथे आलो आहे. आता तिकडे स्कॅन करायचं आहे UPIच्या आणि इथे तिकीट घ्यायचं. स्कॅन केल्यावर इथे तिकडे रेट्स पण आहेत तिकीटचे, ते पण बघूयात आपण. अडल्टचे 50, लहान मुलांचे 25 आणि फॅमिली हजबंड वाईफ अँड 2 चिल्ड्रन्स 100 रुपये. फोटो कॅमेरा व्हिडिओ कॅमेराचे वेगळे आहेत 100 आणि 300. प्रचंड गर्दी. काय नाव? एवढ्यात लग्न पण नाही झालं, नाव कसं घ्यायचं? काय बोलते? अच्छा ते आधी गाडी बघ. हे इथे तिकीट दाखवायचं आणि आतमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर फायनली अथक प्रयत्नांच्या ह्याच्यानंतर पराकाष्ठेनंतर आम्ही आता आलेलो आहोत राणीच्या बागेत. आधी पण आम्ही प्रयत्न केला होता एकदा. उषाताईकडे आल्यावर प्लॅन केला होता आम्ही राणीच्या बागेत यायचा, पण तेव्हा आम्ही छान असा कोलंबी भात खाल्ला आणि मग आमच्या अंगावर आला तो आणि आम्ही झोपून गेलो. त्यामुळे प्लॅन आमचा फ्लॉप झाला. आणि आता इथे काय बघतायत लोक? अच्छा ते मॅप बघतायत. संडे असल्या कारणाने प्रचंड गर्दी आहे, पण आम्ही म्हटलं की आता इथवर आलेलो आहोत तर संधी काही सोडायची नाही. थांबा मी लवकरच येत आहे. सिंह पण येणार आहे. किती दिवस यायचं बाकी आहे? सिंह अस्वलाला बघायला गर्दी बघा किती आहे.
हे बघा, मुलांची मस्त मजा चालली आहे मे महिन्यात. या गर्दीतनं आता अस्वल पाहायचा म्हणजे दिव्यच आहे. इकडे काचेच्या जवळ या. काय दिसतंय बघू, मला तर काही दिसणार नाही एवढ्या गर्दी. हो ते बघा झुडपात आहे. बघा अस्वल कसा येतो. पाण्याची पण सोय केली आहे आणि गर्दी प्रचंड आहे, त्यामुळे आपण पटापट बघूयात. हो ते बघा दिसलं, हे बघा अस्वल बघा. अस्वल आहे ते बघा, वर बघा. वाघ, टायगर टेरिटरी. आता इथे आपण वाघ बघायला जाणार आहोत असं वाटतंय मला. वाघ बघायला तर प्रचंडच गर्दी आहे, अस्वलापेक्षा दुपटीने गर्दी दिसते इथे. तर आपण एकमेकांचा हात धरूया. हा बघा वाघ. वाघ मस्त पहुडलाय. पाठमोरा आहे त्यामुळे एवढं काही नीट दिसत नाहीये, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. बरं आहे बाबा, इथे फॅनची सोय केली आहे. जामच गरम होत आहे देवा. हे बघा वाघासाठी पाणी पण हे केलंय, पाण्याची देखील सोय केलेली आहे. आम्ही ना आता खरं तर गर्दी खूप आहे म्हणून काही ठिकाणं स्किप करतोय, कारण प्रचंड गरम पण होत आहे आणि मग ते चांगलं वाटत नाही आहे. तशी इथे फॅनची व्यवस्था आहे मध्ये मध्ये, पण कसं आहे की गर्दी पण खूप आहे आणि आम्हाला पटापट हे बघून आता नंतर थोड्या वेळाने घरी पण जायला निघायचं आहे. त्यामुळे आम्ही मोजकेच प्राणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे बघा इथे 12 शिंगी हरिण. पढ़ने के टाइम पे सो रहे हैं. हरिण बघा. हे बघा इथे पेंग्विन बघायचे आहेत आता आतमध्ये जाऊन, आणि इथे बाहेर सुद्धा खूप लाईन लागलेली आहे. जसं आम्ही आत आलो इथे मस्त जरा गार वारा आलाय. तर आता आपण थोडं जवळ जातोय, जशी रांग पुढे सरकते तशी पेंग्विन बघण्यासाठी. हे बघा ऍक्च्युली ना हे फारच हे झालंय त्यामुळे थोडं अंधुक दिसतंय, पण तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे पेंग्विन दिसत आहेत आपल्याला. एसी बघा किती फास्ट आहे, त्यामुळे ना बाहेरून आतलं इतकं स्पष्ट कॅमेऱ्यात नाही दिसत आहे, पण इथून छान दिसत आहे. हे बघा हे बघा पेंग्विन. झाले बघून पेंग्विन. क्षणिक आनंद होता हा, कारण की पटकन निघावं लागतं, गर्दी आहे. इथे कॅफेटेरिया पण आहे,
फूड कोर्ट. तर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काही पाहिजे असेल तर खायला. पॉपकॉर्न पण आहेत. आम्ही तर नाही खाणार आहोत कारण की आम्ही आत्ताच जेवून आलोय. मम्मी कसं वाटलं तुला पेंग्विन बघून? मस्त, छान छान एकदम. बघा इथे 2 हिप्पो आहेत आणि मस्त पाण्यात पहुडलेत, झोपलेत वाटतं. हलत डुलत काहीच नाहीयेत. पाणघोड्याची माहिती आहे हिप्पोपोटोमसची. हा बघा इथे हिप्पो, पाण्याच्या बाहेर हिप्पोपोटोमस आलेला आहे. हो हो, नाही हा तोच आहे. तो मगाशी होता तो पाण्यात होता आणि हा बाहेर आला. चला माकड बघूयात. हे बघा माकड. हॅलो, बसलंय आपलं झाडाच्या खोडावर. ते बघा तिथे वर पण आहे. इथे ना थोडा वास येतोय त्यामुळे आम्ही जरा निघतो इथून पटकन. हा बघा इथे पण आहे. आपण आता बिबट्या बघायला जाणार आहोत. बिचाऱ्यावर शिफ्टेड आहे ना, कसा झोपलाय बघा. त्याच्यात नीट दिसत नाहीये पण बिचारा एकटाच आहे. तो अगदी त्या रंगात मिसळून गेलाय त्यामुळे याच्यात स्पष्ट दिसत नाही. बघूया बिबट्या कुठे दिसतोय. ओ तो बघा बिबट्या समोर. बिबट्या बसला आहे. हा बघा तसा भिंतीत बसला आहे. बघा कसा इथे बसलाय. त्यालाच बघतोय तो. इथे जो समोर गेलाय ना फरक आहे त्याच्यात फरक आहे म्हणते. चित्ता आणि बिबट्या. हा चित्ता आहे. हा अच्छा, तो तुम्ही जो बघितलात ना बसलेला तो बघा समोर जो आहे तो चित्ता आहे आणि तिथे जो फिरत होता ना सारखा इथून तिथे तो बिबट्या होता. इथे आपण बघणार आहोत आता कोल्हा. हो इथे ना लोक वाघ जसा त्या काचेच्या इथे जवळ येतोय ना तर लोक ना उगाच आरडाओरडा करतायत जणू काही वाघ अगदी त्या काचे पलीकडून बाहेरच येणार आहे. आम्ही जरा थांबलो इथे. श्रद्धाताई फोटोज काढून घेते चिनूकडून. बारीक चिरीमिरी पाऊस पडतोय. अच्छा असा. ओके हो हो काढ काढ. इथे काहीतरी बघण्यासारखं आहे. बघूया काय.
हा बघा, हा जो समोर दिसतोय हा पोपट आहे. थोडा अंधार दिसतोय आतना, बाहेरचं काही नीट दिसत नाहीये म्हणून, पण तुम्ही बघू शकता ते पहा वरती लवबर्ड सारखे कसे बसले आहेत दोघं. गेला खाली पण आहे. हे बघा, इथे खाली देखील आहे असं क्रोकोडाईल बघायचं आहे. तर आता आपण मगर बघूया, दिसते का आपल्याला या पाण्यात. काही दिसतच नाहीये इथे, काहीच दिसत नाहीये. हे बघा, वरून पण बघतायत लोक आणि आम्ही खाली आलेलो आहोत. मगर तिकडे वरच आहे वाटतं मला तरी. अगं हे मगरीचंच आहे. अगं साप नाही, पाईप आहे हा. मगरींचा आहे. अगं मम्मी व काय बोलते, साप आहे हा. सुशोभीकरण पाहू शकता. चला चला, इथे खालून तर काय मगर दिसली नाही म्हणून आम्ही म्हटलं जरा वर येऊन बघूयात इथे तरी मगर दिसते का ते. काही दिसतंय का? ही बघा, ही बघा इकडे एक आहे अशी. ही थोडं मागे घेते म्हणजे छान दिसेल. आणि हे असं आहे, एकंदरीत बनवलंय असं. आता आपण ॲक्वा बर्ड्स, पाण पक्षी बघायला चाललेलो आहोत. बगळा बघा, आणि हा बघा. तर अशा तऱ्हेने आम्ही राणीची बाग बघितलेली आहे आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. म्हणजे उषाताईकडे जातोय, आम्ही तिकडनं मग घरी जाऊ आमच्या. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आम्ही जरा पटापटच प्राणी पाहिले, म्हणजे घाईत थोडे, कारण गर्दी खूप होती, उकडत होतं फार. आणि हे बघा समोर किती छान कलात्मक हे बनवलेलं आहे. नळ बनवला आहे आणि प्लास्टिकच्या बॉटलपासनं पाणी पडताना असं दाखवलेलं आहे.